नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की या 5 योजनेचे या 5 अनुदानाचे पैसे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे। तर मित्रांनो, हे कोणत्या 5 योजनेचे पैसे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार, कोणत्या शेतकऱ्यांना वाटप होणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार, कोणते शेतकरी यासाठी अपात्र असणार आणि हे पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, या 5 योजनेचे या 5 अनुदानाचे पैसे या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याच्यामध्ये पहिली महत्त्वाची योजना म्हणजे खरीप हंगाम 2024 ची पीक विमा योजना। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरवलेला आहे। ज्याच्यामध्ये 34 जिल्ह्यापैकी आपण जर पाहिलं तर 5 वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या अधिसूचना 5 जिल्ह्यामध्ये काढलेल्या आहेत आणि उर्वरित 29 जिल्ह्यामध्ये अद्यापही अग्रिमची अधिसूचना नसली तरी त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे। सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, याचबरोबर आपण जर पाहिलं तर जालना असेल आणि यवतमाळ असेल, या 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना काढली आहे। त्यामुळे या 5 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा 22,500 पासून ते 32,500 रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणार आहे। याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या 29 जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून व विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। ज्यामुळे ज्या वैयक्तिक क्लेमधारक शेतकऱ्यांचा क्लेम पात्र असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही पहिली योजना खरीप हंगाम 2024 ची आणि 25% अग्रिम आणि 25% वैयक्तिक क्लेमच्या पीक विम्याचं वितरण याच महिन्यामध्ये होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा अपडेट म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा या सर्व काळामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आणि अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे सांगलेलं आहे, मदत निश्चित केलेली आहे। ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर विभागातील 2000 शेतकऱ्यांना 2,723 कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आणि ही अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे। तो म्हणजे बीड जिल्ह्याचा प्रस्ताव, नांदेड जिल्ह्याचा प्रस्ताव, जालना जिल्ह्याचा प्रस्ताव, हिंगोली जिल्ह्याचा प्रस्ताव, धाराशिव जिल्ह्याचा प्रस्ताव आणि संभाजीनगर जिल्ह्याचा प्रस्ताव, हे सर्व प्रस्ताव पेंडिंग आहे। याच्या व्यतिरिक्त परभणीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, लातूरचा सुद्धा मंजूर झालेला आहे आणि बीड जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव तो मंजूर झालेला आहे। याच्या व्यतिरिक्त नागपूर विभागासाठी 64 कोटी 4 लाख रुपयाची अतिवृष्टीचा प्रस्ताव पेंडिंग आहे। याचबरोबर याच्या व्यतिरिक्त पुणे असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, जळगाव असेल, हे नवीन सरकार आता आलेलं आहे आणि याच्यावरती मंजुरी देऊन हे सर्व प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात होईल अशी माहिती सांगण्यात आलेली आहे। आणि याच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या संपूर्ण निधीचं वितरण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचं तिसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ। मित्रांनो, महायुती सरकारनं निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार असल्याची त्यांनी घोषणा केली। आणि आता महायुतीचं सरकार सत्तेवर आले, त्यामुळे त्यांना जे काही त्यांनी शेतकऱ्यांना वचन दिलेलं होतं त्यांना हे वचन पूर्ण करावं लागणार आहे। आणि येणाऱ्या पुढील हप्त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकते। ज्यावेळेस शेतकऱ्यांना आता मागच्या वेळेस आतापर्यंत शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा हप्ता भेटला, परंतु आता 2,000 ऐवजी 3,000 रुपयाचा हप्ता आणि वार्षिक 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपयाचा हप्ता वार्षिक असं भेटणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे नमो शेतकरीसाठी जर ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपलं जर
आधारला बँक खातं लिंक केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. लँडचा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर करून घ्या, किंवा नमूद शेतकरीचे पैसे येत नसतील तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे पीएम किसान योजनेसंदर्भातलं. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची राज्यातील सर्व राज्यासह देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. आणि याच डिसेंबर महिन्यामध्ये पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या निधीचं वितरण 19व्या हप्त्याचं वितरण देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरीच्या 6व्या हप्त्याचं वितरण सुद्धा होणार आहे. जर पीएम किसानचा जर नमो शेतकरीचा जर 6वा हप्ता जर 3000चा आला तर नमो शेतकरीचा 6वा हप्त्याचे 3000 आणि पीएम किसानचे 2000 असे मिळून 5000 रुपयाचा हप्ता या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. याचबरोबर मित्रांनो 5वं महत्त्वाचं अपडेट ते म्हणजे कापूस सोयाबीनचा अनुदान म्हणजे भावांतर योजनेच्या माध्यमातून भावांतर योजना राज्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा राबवण्यात आली होती आणि यावर्षी सुद्धा भावांतर योजना राबवण्यात येणार आहे. परंतु मित्रांनो सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षीचं जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना रखडलेलं आहे. जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 30 सप्टेंबर रोजी 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2399 कोटी रुपयाचं कापूस सोयाबीन अनुदान जमा झालं. परंतु राहिलेल्या 36 लाख शेतकऱ्यांना अद्यापही 1793 कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान बाकी आहे आणि ते सुद्धा आता हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आता हे डबल यावर्षीचं जे काही कापूस सोयाबीनचं अनुदान म्हणजे कापूस सोयाबीन कमी दराने विकलेल्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातून त्यांना त्यांचा भाव मिळवून देणे हाच भावांतर योजना म्हणजे फरक आहे. आणि भावांतर योजनेच्या माध्यमातून सुद्धा यावर्षी सुद्धा कापूस आणि सोयाबीनची अनुदान योजना राबवण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली गेल्या वर्षीच्या ई पीक पाहणीमध्ये कापूस आणि सोयाबीनच्या पिकाची नोंद केली होती अशा शेतकऱ्यांना भावांतर योजना म्हणजे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ भेटणार आहे. गेल्या वर्षी हेक्टरी 5000 रुपयाचं अनुदान सरकारने मंजूर केलं होतं, परंतु यावर्षी हेक्टरी 10,000 रुपयाचं कापूस आणि सोयाबीन अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत मंजूर करणार असल्याची वाटप करणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास आपण संपूर्ण 5 योजना कोणत्या ते संपूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पीक विमा योजना 2024 25% अग्रिम आणि वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप, अतिवृष्टी नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आणि कापूस सोयाबीन योजना म्हणजेच भावांतर योजना या 5ही योजनेच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये जर काही सुटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू. काही प्रश्न असेल तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा कमेंटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया. तर शेतकरी मित्रांनो जर कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील. तुर्तास तेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.